मुंबईत आल्यानंतर आमचे सगळे मिळून एकत्र काम करणाऱ्या पोरांची एक अशी आमची चर्चा असायची, काय कसं कसं बघतोय आपण ह्याच्यामध्ये आपलं काय होईल. तर मला डेफिनेटली माहित होतं की 10 वर्ष आपलं काय कार्यदुरावा नावाची मालिका होती. त्या मालिकेत मी पहिल्यांदा काम करायला लागल्यानंतर आमच्या शेजारी राहणारे मी इतकी वर्ष म्हणजे सगळीकडे जगादुनियात थिएटर करून येऊन कार्यदुरावाचा एक एपिसोड टेलिकास्ट झाला आणि त्यांनी सांगितलं, "अरे बापरे! तुम्ही इथं राहता का? आम्हाला माहीतच नाही." मी लाडाची मी लेखक नावाची सिरियल केली. त्याच्यामध्ये माझी मुलीचं काम करणारी मिताली होती, मिताली मयेकर. सीन करताना मी खूप असं मला हे वाटायचं, की मुलीसारखी आपली आहे आणि असं मुलं नाहीत. आम्ही काही हे मूल नाही केलं. तर ते म्हणाले, "बाबा, तू माझं कन्यादान कर." आणि तिच्या लग्नात मी तिचं कन्यादान केलं. रिअल लग्नामध्ये. तर काही लोकांना ॲक्टर म्हणून मजा वाटायची. काही लोकांना वाटायचं, "नाही, तुम्ही नाही शोभत. तुम्ही कशाला करता बाईची कामं?" हां. माझ्या घरच्यांना खूप वाटायचं. माझ्या आईला वगैरे तर खूप वाटायचं, की "तू आता एका पॉईंट नंतर नको करू बाईची कामं. कशाला करू?" नसीरुद्दीन शाह आता किती मोठे ॲक्टर आहेत. तर ते नाटक बघायला आले होते आमचं. तर त्यांनी नाटक संपल्यानंतर बोलून घेतलं, की "हा पोरगा कोण आहे? ह्याला बोलव." मग मी गेलो त्यांच्याकडे. तर असं खांद्यावर हात टाकून ते म्हणाले, की "अच्छा काम करतो." तर म्हणल्यानंतर मी असा एकदम हुरळून गेलो. मी म्हटलं, की "बास, हेच आपल्याला पाहिजे ना."